त्यांचा मानस होता, परंतु लीलाधर चव्हाण सर बोलले की जर या विभागामध्ये कुठे जागा भेटली तर आम्ही आयडियल ग्रुपच्या वतीने या ठिकाणी व्यायामशाळेचं साहित्य आम्ही उपलब्ध करू शकतो. आणि त्या पद्धतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं जर या मध्यम वर्गीय विभागामध्ये जर सुसज्ज अशी व्यायामशाळा आम्हाला मिळत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही होकार दिला आणि चव्हाण सरांनी आम्हाला शब्द दिला की मी खरोखरच तुम्हाला जी पोलीस स्टेशनची मशीन आहे इतर त्या मशीन्स आहेत त्या उपलब्ध करून देईल आणि तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यायामशाळा उभारा. आणि त्या पद्धतीने आम्ही गेली 6 महिने यावरती आम्ही कार्य करत होतो आणि 6 महिन्यानंतर आम्हाला 15 दिवसापूर्वी यश लाभलं आणि 1 महिन्यामध्ये ही व्यायामशाळा आम्ही तयार केलेली आहे. त्याच पद्धतीने त्या मुलांना वेगळ्या पद्धतीने म्हणजे या ठिकाणी जोर बैठक्या कशा मारायच्या तर त्याचं ट्रेनिंग देखील या ठिकाणी आमचे प्रॉमिस सैतावडेकर विख्यात असे कबड्डीपटू आहेत, टीम ट्रेनर आहेत, हे देखील आम्हाला मदत करत आहेत. त्याचप्रमाणे मुलांचे जे आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू देखील तयार करण्यासाठी कॅरम विभाग देखील आम्ही चालू करणार आहोत आणि त्यासाठी सर देखील या ठिकाणी आपल्याला सांगतील की आम्ही काय करणार आहोत आयडियल जिमच्या वतीने आणि त्या ग्रुपच्या वतीने. तर मी सरांना बालगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने सरांना खूप खूप लाख लाख धन्यवाद देतोय की आणि या आपण जे दिलेल्या मशीन्स आहेत या खरोखरच मुलं आमची चांगली वापर करतील. आमच्या मंडळाचा शब्द आहे की या ठिकाणी एकदा एखादी वस्तू दिली या ठिकाणी ज्या वास्तू आहेत बालगोपाळ मित्रमंडळाच्या या आमदार फंडातून दिलेल्या आहेत परंतु त्या समाजासाठी कशा उपयोग होतील आणि त्या समाजाच्या एखाद्याच्या घरं आहेत आमची 10 बाय 10ची परंतु जर तिथे कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जागा पुरी पडते. परंतु या ज्या आमच्या सामाजिक क्षेत्रातून ज्या ज्या सच्चिदानंद सोसायटीच्या देखील जागा आहे आमच्या उन्नतांत्र क्रीडा मंडळाच्या जागा आहेत बालगोपाळ मित्रांच्या जागा आहेत तर त्या ठिकाणी त्यांना वापर करायला मिळतोय. असं सामाजिक क्षेत्रामध्ये आमचं काम आहे. त्याच पद्धतीने आज ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही योग वर्ग सुरू केलेले आहेत आणि योग वर्ग सुरू करत असताना अंबिका कुटीर ठाणे यांनी देखील हे योग वर्ग विनाशुल्क म्हणजे कुठेही 1ही रुपयाचं मानधन न घेता ते चालू केलेलं आहे.